येणाऱ्या 3-4-5 दिवसात या सगळ्या पालख्या पोचतील. वारकरी मोठ्या संख्येनं पोचत आहेत, लाखो. यावर्षी तर खूप चांगला पाऊस पडल्यामुळं वारकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि या सगळ्या वारकरी बांधवांच्या स्वागताची तयारी, त्यांना या व्यवस्थेमध्ये कुठली अडचण येऊ नये, त्यांना कुठली एखादी व्यवस्था कमी पडू नये, अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं आपण बघितलं असेल की सगळ्या सुविधा, म्हणजे आरोग्याची सुविधा असेल, म्हणजे डॉक्टर चेक करतायत, मेडिसिन त्या ठिकाणी मिळते. आज तर आम्ही मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आपण बघताय, तो खूप लोकप्रिय झालेला विषय आपण या वारकऱ्यांच्यामध्ये बघताय की पुण्यापासून निघाल्यापासून अगदी पंढरपूरपर्यंत वारकरी सेवा केंद्राची कामं चालू असताना बघताय. ज्या ठिकाणी पालखी पोचते त्या ठिकाणी वारकरी सेवा घेताना आपण बघताय. हजारो त्या ठिकाणी वारकरी येतात आणि सेवा घेत आहेत. वारकरी सेवा केंद्रामध्ये डॉक्टरची तपासणी आहे, त्या ठिकाणी आपण बघता औषधं मिळत आहेत, त्या ठिकाणी थकलेल्या भागलेल्या आमच्या वारकरी बांधवांची चरणसेवा त्या ठिकाणी होते. जवळजवळ एका पेंडॉलमध्ये परवा मला सातारच्या शिवोने सांगितलं की 6,000 लोकांनी चरणसेवेचा आनंद घेतला. पण त्यासोबत आपण बघतो की हिरकणी कक्ष त्या ठिकाणी आहे, झोपण्याची सर्वोत्तम व्यवस्था आहे. त्याच पेंडॉलमध्ये भजन कीर्तनाला आपण स्टेज आहे, त्याची व्यवस्था आहे. LED स्क्रीन आता आहे, त्याची व्यवस्था घेत आहे. त्याच्यासोबत आपण बघतो की शौचालयाची सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी आहे. शौचालय तर आपण दिलं, पण चालू वर्षी आपण महिलांच्यासाठी नवीन स्नानगृहाची व्यवस्था आपण केलेली आहे. त्याचाही खूप मोठा इम्पॅक्ट आमचा होतो आहे. महिला भगिनी त्याचाही वापर करत आहेत, त्याचा आनंदही घेत आहेत. त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की जे देणं शक्य आहे त्या सगळ्या सुविधा वारकरी बांधवांसाठी, पालखीमध्ये आलेल्या सगळ्या भक्तांसाठी देण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र सरकार करताना, आमचं प्रशासन करताना दिसत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.